महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा 2 दिवसाचा दौरा करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतलाय। येणारा 13 ते 15 ऑक्टोबरला निवडणूक जाहीर होण्याची आणि त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे सर्वच पक्ष सध्या जोरदारपणे निवडणुकीच्या तयारीला लागले। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिंदेची शिवसेना सर्वच जण सक्रियपणे प्रचारात उतरले। अजित पवारांची जनसन्मान यात्रा काढून राज्यातील जवळपास 60 मतदारसंघातून त्यांनी प्रवास केला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि अमोल कोल्हे हेही शिवस्वराज्य यात्रा घेऊन राज्यभर फिरतायत। त्यांनीही 60 ते 70 मतदारसंघातून प्रवास केलाय। सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनी एकत्र येऊन राज्यात अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींचे मेळावे घेतले। पंतप्रधान मोदींचे गेल्या एका महिन्यात महाराष्ट्राचे 3 दौरे झाले। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही महाराष्ट्राचा दौरा केलाय। यावरून काँग्रेसची सक्रियता देखील दिसून येते। या सर्वच पक्षाचे सर्वोच्च नेते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत। पण या सगळ्यामध्ये गेल्या काही काळात उद्धव ठाकरेंची असलेली अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरतोय। गेल्या काही आठवड्यांपासून राज्यातील सर्वच पक्षांचे नेते प्रचार सभांमध्ये, यात्रांमध्ये, पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असताना उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष मात्र फारसा सक्रिय दिसत नाहीये। संजय राऊत सकाळी येऊन एक प्रेस कॉन्फरन्स करतात। त्या प्रेसमध्ये ते काल घडलेल्या घडामोडींवर भाष्य करतात। राज्य, देश आणि विदेशातील काही विषयांवर आपले मत व्यक्त करतात। त्यानंतर महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल असून लवकरात लवकर जागा वाटप अंतिम केलं जाईल अशी विधानं करतात आणि त्यांची प्रेस संपते। याशिवाय दर काही दिवसांनी मातोश्रीवर पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होतात। महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करायचा असेल तर त्याने आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला मातोश्रीवर यायचं। त्यानंतर 10 ते 15 मिनिटात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडतो। अशाच पद्धतीने उद्धव ठाकरे पक्षप्रवेशाचे कार्यक्रम घेतात। सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत, त्यामुळे प्रत्येक पक्षाचे प्रमुख सध्या राज्यभर दौरे करताना दिसत आहेत। मतदारसंघ, तिथला उमेदवार यांचं मार्किंग करणं सुरू आहे। गेल्या महिनाभराचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं उद्धव ठाकरे हे फक्त 3 वेळा मुंबईच्या बाहेर पडले। यापैकी कळमेश्वर, नागपूर इथं 29 सप्टेंबर 2024ला त्यांची सभा पार पडली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे त्यांच्या हस्ते अनावरण झाले। यावेळी शिंदे सेनेचे नागपूर जिल्हा संघटक मिलिंद देशमुख यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर 15 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर इथं त्यांची सभा पार पडली। याच दिवशी त्यांनी कोपरगाव इथं महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या राज्य महाअधिवेशनाला उपस्थिती लावली। इथं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे देखील उपस्थित होते। याशिवाय उद्धव ठाकरे गेल्या महिनाभरात मुंबईच्या बाहेर निघालेले नाहीत, पण मुंबईत मात्र त्यांनी किमान 5 कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात शिवसेनेला 12 जागा मिळाल्या होत्या। त्या मराठवाड्यात येण्यासाठी उद्धव ठाकरे गेल्या महिनाभरात फक्त एकदाच वेळ मिळाला आहे। त्यातही त्यांचा हा दौरा 15 सप्टेंबरला होता। त्यानंतर 2च दिवसांनी म्हणजे 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस असतो। मराठवाड्यातील जनतेसाठी हाच खरा स्वतंत्र दिवस। पण त्या दिवशी सभेचे नियोजन न करता 15 सप्टेंबरला सभा घेऊन मोकळे झाले। ज्या मराठवाड्याने मुंबई बाहेर पहिल्यांदा शिवसेना वाढवली त्या मराठवाड्याबद्दल उद्धव ठाकरे किती उदासीन आहेत हे दिसून येतं। आता दुसऱ्या बाजूला शरद पवार यांची महाविकास आघाडीमधली सक्रियता पाहिली तर लक्षात येतं की ते पक्ष विस्तारासाठी मॅन टू मॅन मार्किंगसाठी प्रचंड मेहनत घेत आहेत। 7 ऑक्टोबरला इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला। यासाठी स्वतः शरद पवार उपस्थित होते। त्याआधी अशाच प्रकारे कागल मतदारसंघातील समरजित गाडगे यांच्या पक्षप्रवेशासाठी शरद पवार स्वतः कागलला गेले। गेल्या महिनाभरातील त्यांचे कार्यक्रम पाहिले तर असं लक्षात येतं की 30 दिवसांपैकी किमान 25 दिवस शरद पवार एका वेगळ्या मतदारसंघात होते। तेही प्रत्येक वेळी राजकीय कार्यक्रमासाठी नाही तर शाळांच्या इमारतीच्या नामकरण कार्यक्रमापासून ते पुतळ्याचे अनावरण ते अभिष्टचिंतन सोहळा अशा सर्वच प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये शरद पवारांनी उपस्थिती लावली। महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतही तेच। हे तिघही सध्या पायाला भिंगरी लावून प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक मतदारसंघात आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी सक्रियपणे काम करताना दिसतात। गेल्या महिनाभरात अमित शहांचे महाराष्ट्रात 3 ते 4 दौरे झाले। प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतायत। नाशिक, संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलंय। महायुतीच्या जागा वाटपाबाबत मुंबईमध्ये 3 ते 4 वेळा बैठकी देखील पार पडल्या।
विकास कामांच्या उद्घाटनासाठी म्हणून पंतप्रधान मोदी देखील किमान 2 वेळा महाराष्ट्रात येऊन गेले. मुंबई, वाशिम अशा ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या. पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केलंय. वाशिममध्ये असलेल्या आणि बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरा देवीला पंतप्रधान मोदींनी भेट दिली. इथेच त्यांनी विरासते बंजारा म्युझियमचे उद्घाटन देखील केलंय. त्यामुळे भाजप आणि महायुती या निमित्ताने प्रत्येक समाजाला जोडून बेरजेचं राजकारण करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या सगळ्या चित्रात उद्धव ठाकरे कुठेच नाहीत असं चित्र निर्माण झालंय. याशिवाय महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांची स्थिती पाहिली तर महायुतीमध्ये अजित पवार आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे कमजोर कडी असल्याचं म्हटलं जात आहे. लोकसभेच्या निकालाने देखील ते दाखवून दिले. लोकसभेला या दोन्ही पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर शंका व्यक्त केली जाते. त्यांची जागा वाटपाची मागणी असू देत किंवा मुख्यमंत्री पदाला चेहरा घोषित करण्याची मागणी, या दोन्ही मागण्यांना महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी भीक घातलेली नाहीये. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मुख्यमंत्री पदाला चेहरा घोषित करण्यात यावा अशा मागणीसाठी दिल्ली दौरा देखील केला असं सांगितलं जातंय. पण काँग्रेसने त्यांना कोणतंही आश्वासन दिलेलं नाही. मग महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर युती तोडून काय मिळवलं असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते विचारू शकतात आणि त्याचं उत्तर देणं ठाकरेंना अवघड होणार आहे. उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणातून बाजूला पडण्याचं अजून एक मुख्य कारण सांगितलं जातंय ते म्हणजे त्यांची वक्फ बोर्डाबाबतची भूमिका. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने संसदेत वक्फ बोर्डाच्या बिलावर कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ज्या मुस्लिम समाजाने त्यांना साथ दिली त्यांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल शंका आहे. वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात गुप्त बैठक झाल्याची अफवा उडवून दिली आहे. त्यामुळे मुस्लिम मतदारांमध्ये ठाकरेंबद्दल संशय अजूनच वाढू शकतो. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गटाने वक्फ बोर्डावर आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने त्याच्यासोबत असलेला हिंदू मतदार ज्याला वक्फ बोर्ड सुधारणा झाली पाहिजे असं वाटतं तो देखील आता नाराज होऊन शिंदेंची शिवसेना किंवा भाजपकडे जाऊ शकतो. या मुद्द्यामुळे उद्धव ठाकरे दोन्ही बाजूने डॅमेज होऊ शकतात. शिंदे आणि शरद पवार यांची वाढती जवळीक हेही उद्धव ठाकरे बाजूला पडण्याचं कारण सांगितलं जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात किमान 3 वेळा तरी भेट झाली. एकनाथ शिंदे भाजपला बॅलन्स करण्यासाठी तर शरद पवार उद्धव ठाकरेंना बॅलन्स करण्यासाठी एकमेकांना भेटत असल्याच्या चर्चा. महाराष्ट्रात सरकार कोणाचं येणार हे मतदार नाही तर आमदार ठरवणार असं बोललं जात आहे. त्याचं कारण म्हणजे मतदारांनी कोणत्याही आघाडीला मतदान दिलं तरी निवडणुकीनंतर युती आणि आघाडीचे स्वरूप असंच राहील याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे निवडून आलेले आमदारच कोणाचं सरकार येईल हे ठरवणार असल्याचं बोललं जात आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे आणि शरद पवार आणि काँग्रेस यांच्याकडे पूर्ण बहुमत असेल तर उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे साईडलाईन केलं जाऊ शकतं अशी शक्यता देखील वर्तवली जाते. अशा स्थितीत आता उद्धव ठाकरे नक्की काय भूमिका घेतात? 2014 प्रमाणे एकला चलोचा नारा देतात की तडजोड करून महाविकास आघाडीत लहान भावाची भूमिका स्वीकारतात, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. या सगळ्या घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे खरंच साईडलाईन झालेत का की फक्त तसं चित्र निर्माण केलं जात आहे? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि विधानसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.